नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कालच्या लेक्चरमध्ये आपण रिमूव्ह टू यूज सो दॅट हा टॉपिक पाहिलेला आहे. काही एक्झाम्पल्स सुद्धा सोडून दिलेले होते आणि तुम्हाला सोडवण्यास काही एक्झाम्पल्स दिले होते. एक्झाम्पल्स सोडवलेला असालच. आज व्याकरणामधील एक नवीन टॉपिक आणि महत्त्वाचा टॉपिक सुरू करतोय. The degrees of comparisons. Degrees of comparisons. तुम्ही इयत्ता 8वीला 9वीला डिग्री शिकलेला आहात. ह्या वर्षी सुद्धा आपण शिकायचं आहे. डिग्रीज ऑफ कंपॅरिझन हा टॉपिक मी सुरू करतोय. फक्त धड्याचे टायटल लिहा. डिग्रीज ऑफ कंपॅरिझन असं सुद्धा आपण म्हणतो. आपण नेहमी दोन गोष्टींच्या मध्ये तुलना करतो किंवा दोनपेक्षा अधिक गोष्टींच्या मध्ये तुलना करतो. दोन किंवा दोनपेक्षा अधिक गोष्टींच्या मध्ये आपण तुलना करतो. ही तुलना 3 पद्धतीद्वारे होते. हे कंपॅरिझन 3 पद्धतीद्वारे होते आणि याच पद्धती आपण या डिग्री मध्ये शिकणार आहोत. पहिली पद्धत आहे पॉझिटिव्ह डिग्री. पॉझिटिव्ह डिग्रीद्वारे आपण दोन गोष्टींच्या मध्ये तुलना व्यक्त करू शकतो. पहिला आहे पॉझिटिव्ह डिग्री. याला आपण थोडक्यात पीडी म्हणतो आणि समभाव सुद्धा असं म्हणतो. समभाव का तर यामध्ये समान तुलना असते. पॉझिटिव्ह डिग्री पहिली पीडी याला समभाव म्हणतो. एक एक्झाम्पल, अगदी साधं सोपं एक्झाम्पल घेतोय. मोहन इज ॲज क्लेवर ॲज सोहम. मोहन इज ॲज क्लेवर ॲज सोहम. या वाक्यामध्ये दोन कर्त्यांच्या मध्ये तुलना केलेली आहे आणि ही तुलना समान आहे. समान कशी बघा की मोहन हा सोहम इतकाच हुशार आहे. दोघे बरोबरीनेच हुशार आहे, समान हुशार आहे. आता बाळांनो, हे दिलेलं वाक्य पॉझिटिव्ह डिग्री मध्ये आहे कसं ओळखायचं? कारण कंसात तुम्हाला चेंज डिग्री म्हणतात, फक्त चेंज डिग्री. दिलेले वाक्य कोणत्या डिग्री मध्ये आहे हे ओळखून त्या संबंधित डिग्री मध्ये रूपांतर करायचं असतं. बाळांनो बघा, पॉझिटिव्ह डिग्री मध्ये विशेषणाचं मूळ रूप असतं. विशेषणाचं मूळ रूप त्याच्या पूर्वी ॲज आणि त्याच्यानंतर ॲज असतं. विशेषणाचे मूळ रूप त्याच्या पूर्वी ॲज आणि त्याच्यानंतर ॲज अशी रचना असते. जर दिलेल्या वाक्यात परत सांगतोय विशेषणाचे मूळ रूप, क्लेवर हे विशेषण आहे, हे मूळ रूप आहे आणि त्याच्या पूर्वी सो किंवा ॲज आणि परत त्याच्यानंतर ॲज अशी रचना असेल तर हे वाक्य पीडी मध्ये आहे, पॉझिटिव्ह डिग्री मध्ये असं ओळखायचं आणि आपण सिंगी मध्ये रूपांतर करायचं. परत बघा बाळांनो, पॉझिटिव्ह डिग्री मध्ये दोनच कर्त्यांच्या मध्ये तुलना होते. ही तुलना समान असते. या डिग्रीमध्ये विशेषणाचं मूळ रूप वापरतात, त्याच्या पूर्वी ॲज किंवा सो आणि परत त्याच्यानंतर ॲज अशी रचना असते आणि म्हणून की याला आपण पॉझिटिव्ह डिग्री समभाव असे म्हणतो.
ही आहे पहिली पद्धत. आता दुसरी पद्धत कंपॅरेटिव्ह डिग्री. कंपॅरेटिव्ह डिग्री दुसरी पद्धत आहे कंपॅरेटिव्ह डिग्री. त्याला थोडक्यात आपण सीडी म्हणतो. तर कंपॅरेटिव्ह डिग्री सीडी तर भाव. यामध्ये सुद्धा दोनच कर्त्यांच्या मध्ये तुलना असते, मात्र ही तुलना असमान असते. एक कर्ता दुसऱ्यापेक्षा श्रेष्ठ किंवा कनिष्ठ असतो. या डिग्रीमध्ये सुद्धा दोनच कर्त्यांच्या मध्ये तुलना होते, मात्र ही तुलना पिढीप्रमाणे समान असते. हे वाक्य फक्त कंपॅरेटिव्ह मध्ये लिहितोय, रूपांतर करीत नाही. हे फक्त वाक्य मी कंपॅरेटिव्हच्या स्वरूपात लिहितोय. बघा, मोहन इज क्लेवर दॅन सोहन. ही डिग्री ओळखायची कसे? या डिग्रीमध्ये सुद्धा दोनच कर्त्यांच्या मध्ये तुलना होते. पिढीप्रमाणे दोनच कर्त्यांच्या मध्ये तुलना होते. या डिग्रीमध्ये विशेषणाचे सीडी मधील रूप वापरतात. विशेषणाचे सीडी मधील रूप म्हणजे विशेषणास क्रिया प्रत्यय किंवा त्याच्या पूर्वी मोर हा ऍडव्हर्ब असतो. विशेषणास क्रिया प्रत्यय किंवा त्याच्या पूर्वी मोर हे क्रिया विशेषण असतं आणि अशा विशेषणानंतर ध्यान हे कंजक्शन येतं. ध्यान जर अशी रचना असेल तर हे वाक्य सीडी मध्ये म्हणायचं, सीडी मध्ये आहे असं ओळखायचं आणि त्याचं पीडी मध्ये रूपांतर करायचं. परत सांगतोय, सीडी मध्ये सुद्धा पीडी प्रमाणेच दोन कर्त्यांच्या मध्ये तुलना केली जाते, मात्र ही तुलना असमान असते. या वाक्यामध्ये विशेषणाची सीडी मधील रूप म्हणजेच विशेषणास क्रिया प्रत्यय किंवा त्याच्या पूर्वी मोर हे क्रिया विशेषण आणि अशा क्रिया विशेषणानंतर अशा विशेषणानंतर चुकून क्रिया विशेषण म्हणतो, ऍडजेक्टिव्ह आहे. विशेषणास क्रिया प्रत्यय किंवा त्याच्या पूर्वी मोर हा क्रिया विशेषण आणि अशा विशेषणानंतर ध्यान हे कंजक्शन. जर अशी रचना दिलेल्या वाक्यामध्ये असेल तर ते वाक्य सीडी मध्ये ऐकायचं. पीडी मध्ये विशेषणाचं मूळ रूप, सीडी मध्ये विशेषणाचे सीडी मध्ये रूप ई आर किंवा मोर असे प्रत्यय जोड, या प्रत्यय किंवा मोर हा शब्द जोड. हे झालं दुसरी पद्धत पीडी आणि सीडी. आता 3 नंबरची पद्धत आहे सुपरलेटिव्ह डिग्री. 3 नंबरची पद्धत सुपरलेटिव्ह डिग्री. सुपरलेटिव्ह डिग्री त्याला टर्म भाव म्हणतो. टर्म भाव आणि शॉर्ट मध्ये यस. 3 नंबरची डिग्री आहे सुपरलेटिव्ह डिग्री. टर्म भाव यामध्ये बाळगून दोनच कर्त्यांच्या मध्ये तुलना होते. पण परत बघा, पीडी आणि सीडी मध्ये दोनच कर्त्यांच्या मध्ये तुलना होते. त्यामुळे पीडीचं सीडी मध्ये आणि सीडीचं पीडी मध्ये आपण रूपांतर करू शकतो. मात्र सुपरलेटिव्ह डिग्री मध्ये दोन कर्त्यांच्या मध्ये तुलना न होता एका कर्त्याची 2 पेक्षा अधिक कर्त्यासोबत तुलना केली जाते. एका कर्त्याची 2 पेक्षा अधिक कर्त्यासोबत तुलना केली जाते. आता बघा, मोहन is the cleverest boy in the class. हेच वाक्य फक्त मी सीडी मध्ये लिहिलो. मोहन इज द क्लेवरेस्ट बॉय इन द क्लास. मोहन हा वर्गामधील अत्यंत हुशार मुलगा आहे. या वाक्यामध्ये पाहिला तर मोहनची तुलना वर्गातील इतर मुलांशी केलेली आहे. मोहनची तुलना वर्गातील इतर मुलांशी केलेली आहे. म्हणजे एका कर्त्याची 2 पेक्षा अधिक कर्त्यासोबत तुलना. या वाक्यामध्ये
विशेषणास ईएसटी प्रत्यय किंवा त्याच्या पूर्वी मोस्ट हे ऍडव्हर्ब अशी रचना असते. आणि या अशी सुपरलेटिव्ह मध्ये जे विशेषण असतं ते नेहमी द या उपपदासमोर येतं. सुपरलेटिव्हच्या विशेषणापूर्वी नेहमी आणि नेहमी द हे उपपद येतच. जर अशी रचना असेल तर ते वाक्य यसडी मध्ये असं म्हणायचं. जर अशी रचना असेल तर ते वाक्य यसडी मध्ये. परत सांगतो, यसडीच्या वाक्यात एका कर्त्याची दोन पेक्षा अधिक कर्त्यासोबत तुलना केली जाते. अशा प्रकारच्या वाक्यामध्ये विशेषणास ईएसटी प्रत्यय आणि त्याच्या पूर्वी द उपपद, काही विशेषणाच्या पूर्वी मोस्ट पण येतं. ब्युटिफुल, मोर ब्युटिफुल, द मोस्ट ब्युटिफुल, डिफिकल्ट, द मोस्ट डिफिकल्ट, इंटेलिजंट, मोर इंटेलिजंट, मोस्ट इंटेलिजंट. काही विशेषणापूर्वी आपण मोर आणि मोस्ट वापरतो. या विशेषणास ईएसटी प्रत्यय लागलेला आहे, त्यामुळे हे वाक्य यसडी मध्ये आहे. अशी रचना असेल तर हे वाक्य यसडी मध्ये. आणि असं वाक्य दिलं आणि तुम्हाला म्हणाले चेंज द डिग्री, तर त्याचे प्रथम सीडी मध्ये रूपांतर करायचं, परत पीडी मध्ये. मी तुम्हाला नंतर शिकवणार पीडीचं सीडी, सीडीचं पीडी मध्ये रूपांतर कसे करावे. मी फक्त तुम्हाला आता डिग्री कशा ओळखाव्यात, डिग्री कशा ओळखाव्यात हेच फक्त मी तुम्हाला शिकवतो. मोहन इज द क्लेवरेस्ट बॉय इन द क्लास, हे झाले यसडी मध्ये. बाळांनो, आता या सुपरलेटिव्ह डिग्री मध्ये अजून एक प्रकार, सुपरलेटिव्ह डिग्री मध्ये अजून एक प्रकार आहे, वन ऑफ द. वन ऑफ द म्हणजे अनेकातील एक. अनेकातील एक हेच वाक्य बघा. मोहन इज one of the cleverest boys in the class. यशवीचे दुसरे रूप बघा. मोहन इज वन ऑफ द क्लेवरेस्ट बॉईज इन द क्लास. आता बघा, या विशेषणाच्या पूर्वी वन ऑफ द आहे आणि या विशेषणानंतर जो नाम आहे, कर्तापूरक शब्द आहे, तो कर्तापूरक शब्द अनेक वचनीमध्ये, कॉम्प्लिमेंट आहे तो अनेक वचनीमध्ये. आता जर या दोन्ही वाक्यांचा अर्थ पाहिला तर या दोन्ही वाक्यांचा अर्थ वेगळा आहे. फक्त वन ऑफ द नंतर अर्थ कसा बदलला बघा. पहिल्या वाक्याचा अर्थ, मोहन हा वर्गातील सर्वात हुशार मुलगा आहे. मोहन हा वर्गातील सर्वात हुशार मुलगा आहे. आणि ह्या वाक्याचे अर्थ, वर्गामध्ये अनेक हुशार मुले आहेत आणि मोहन त्यापैकी एक आहे. मोहनच एकटा हुशार नाही, वर्गामध्ये अनेक हुशार मुले आहेत आणि मोहन त्यापैकी एक हुशार मुलगा आहे. या वाक्यात बघा, मोहन हा वर्गामधील एकटाच हुशार मुलगा आहे. मोहन हा वर्गामधील सर्वात हुशार मुलगा आहे. आणि ह्या मोहन इज वन ऑफ द क्लेवरेस्ट बॉयज इन द क्लास, वर्गामधील अनेक हुशार मुलांच्या पैकी मोहन एक आहे. असा याचा अर्थ होतो. दोन्ही वाक्यांच्या अर्थामध्ये फरक आला आणि वन ऑफ द नंतर जो नाम येतो, सर्वनाम येतो, तो नेहमी अनेक वचनी. वन ऑफ द बॉयज, वन ऑफ द गर्ल्स, वन ऑफ द फ्रुट्स, वन ऑफ द स्कूल्स, वन ऑफ दे, वन ऑफ, अशा प्रकारे वन ऑफ द नंतर अनेक वचनीमध्ये नाम किंवा सर्वनाम येते. लक्षात ठेवा, कारण ते अनेकाधिक एक असते. मी या भागात काय शिकवलो, फक्त डिग्री ओळखायची. थोडक्यात बघा, पीडी मध्ये समान तुलना असते. यामध्ये विशेषणाचं मूळ रूप असतं, त्याच्या पूर्वी ऍज किंवा स्वर, त्याच्यानंतर ऍज असतं. सीडी मध्ये सुद्धा दोनच कर्त्यांच्या मध्ये तुलना, विशेषणाचे सीडी मधील रूप, विशेषणास या प्रत्यय किंवा त्याच्या पूर्वी मोर, आणि अशा विशेषणानंतर द्यावे कंजक्शन. सुपरलेटिव्ह डिग्री यामध्ये एका कर्त्याची दोन पेक्षा अधिक कर्त्यासोबत तुलना केली जाते. या वाक्यामध्ये विशेषणास ईएसटी प्रत्यय किंवा त्याच्या पूर्वी मोस्ट असं ऍडव्हर्ब असतं
आणि या विशेषणापूर्वी द हे उपपद येतं अशी रचना असते. आणि यामध्ये वन ऑफ चा प्रकार आहे. वन ऑफ द नंतर नेहमी कर्ता पूरक शब्द अनेक वचनी येतो. अशा प्रकारे आपण पीडी सीडी आणि एसडी ओळखू शकतो. डिग्री दिलेलं वाक्य कोणत्या डिग्री मध्ये आहे हे तुम्हाला ओळखता आलं पाहिजे. जसं मी लिहिलो आहे त्याच पद्धतीने तुम्ही आहे लिहून घ्या. हे काळ्या पेनने घ्या, एक्झाम्पल्स निळ्या पेनने, आणि लाल पेनने ज्या भागाला मी अधोरेखित केले तो भाग अधोरेखित करायचा आहे. पटपट लिहा. पटपट लिहा. पटपट लिहा. बाबे ही संपूर्ण माहिती तुम्ही लिहून घेतला असालच. आता पुढील भाग आहे पीडीचे सीडी मध्ये रूपांतर कसे करावे, त्याचबरोबर सीडीचं पीडी मध्ये रूपांतर कसे करावे. पहिल्यांदा पीडीचं सीडी मध्ये रूपांतर कसे करावे हे मी शिकवतोय. एक एक आपण घेऊया. हा भाग अत्यंत महत्वाचा आहे, काळजीपूर्वक लक्ष द्यावा. पीडीचे सीडी मध्ये रूपांतर. फक्त टायटल घ्या बघा, तुम्हाला नियम देणार आहे. पीडीची सीडी मध्ये रूपांतर. प्रथम मी तर स्ट्रक्चरच्या माध्यमातून तुम्हाला सांगतोय. रचना पीडीचं लिहितो, त्या सीडी मध्ये कसं रूपांतर करायचं सांगतो. मी तुम्हाला नियम देणार आहे. पहिला स्ट्रक्चरच्या स्वरूपात बघा, त्यानंतर एक्झाम्पल्स तुम्हाला सांगतो. फक्त लक्ष द्या.
आणि फळ्यावर जी मी रचना लिहिलेलो आहे ते पिढीची रचना आहे, हे स्ट्रक्चर पिढीचं आहे. त्यामध्ये पहिला प्रकार असतो सहाय्यकारी क्रियापद होकारार्थी असेल किंवा नकारार्थी, ऍज किंवा सो असतो, विशेषणाचं मूळ रूप, परत ऍज आणि दुसरा कर्ता. हे झालं पिढीमध्ये. आता बाळांनो याचं सीडी मध्ये रूपांतर कसं करायचं? आता याचं सीडी मध्ये रूपांतर कसं करायचं? पहिला नियम सांगतो तुम्हाला. जर दिलेले पिढीचे वाक्य होकारार्थी असेल तर सीडी नकारार्थी करायचं आहे. जर दिलेले पिढीचे वाक्य होकारार्थी असेल तर सीडी नकारार्थी करायचं आहे. जर दिलेले पिढीचे वाक्य नकारार्थी असेल तर होकारार्थी असेल तर नकारार्थी असेल तर होकारार्थी. असं का करायचं? होकारार्थीचं नकारार्थीचं होकारार्थीमध्ये रूपांतर का करायचं? तर आपल्याला मूळ वाक्याचा अर्थ बदलायचा नाही. दोन्ही वाक्यांचा अर्थ कायम राहिला पाहिजे. मूळ वाक्याचा अर्थ बदलायचं नाही आहे. म्हणून होकारार्थीचं नकारार्थीचं होकारार्थी. आपण फक्त वाक्याची रचना बदलतोय, मात्र अर्थ दोन्ही वाक्याचा कायम असला पाहिजे. म्हणून पिढी होकारार्थी असेल तर सीडी नकारार्थी, पिढी नकारार्थी असेल तर सीडी होकारार्थी. पण याच्यानंतर पहिला नियम होकारार्थी नकारार्थीचं होकारार्थी. त्यानंतर दिलेल्या पिढीमध्ये पुढचा नियम, दिलेल्या पिढीमध्ये दुसरा कर्ता घ्या. त्यानंतर सहाय्यकारी क्रियापद. जर हा होकारार्थी असेल तर नकारार्थी आणि हा नकारार्थी असेल तर होकारार्थी. दुसरा कर्ता. त्यानंतर सहाय्यकारी क्रियापद होकारार्थी असेल तर नकारार्थी असेल तर होकारार्थी. त्यानंतर बघा ऍज किंवा सो काढावे. त्यानंतर विशेषणाचे सीडी मधील रूप. विशेषणास ER किंवा मोर प्लस विशेषण. विशेषणास ER किंवा मोर प्लस विशेषण. त्यानंतर पहिला कर्ता. अशा वाक्यामध्ये रूपांतर केला तरी सीडी झालं. बघा परत सांगतोय, जर दिलेली पिढी होकारार्थी असेल तर सीडी नकारार्थी करायचं आणि हे नकारार्थी असेल तर हे होकारार्थी. त्यानंतर प्रथम दिलेल्या पिढीमध्ये दुसरा कर्ता घ्यावा. त्यानंतर सहाय्यकारी क्रियापद होकारार्थी असेल तर नकारार्थी असेल तर होकारार्थी. ऍज किंवा सो काढून टाकायचं, कारण आपण सीडी मध्ये घेत नाही. विशेषणाची सीडी मध्ये रूप म्हणजे त्यास ER प्रत्यय किंवा मोर प्लस विशेषण. त्यानंतर एक मुद्दा राहिला. त्यानंतर बघा द्यान ऐवजी ऍज. ऐवजी द्यान. हा एक मुद्दा राहिला होता. ऍज ऐवजी द्यान, मग पहिला कर्ता. त्यात आपण सीडी मध्ये विशेषणानंतर द्यान वापरतो, त्यामुळे ऍज ऐवजी द्यान घ्यायचं, मग पहिला कर्ता. परत सांगतोय, प्रथम पिढीमध्ये दुसरा कर्ता घ्या. सहाय्यकारी क्रियापद होकारार्थी नकारार्थीचं होकारार्थी. ऍज किंवा सो काढून टाकावे. विशेषणाचे सीडी मध्ये रूप लिहावे, त्यास ER प्रत्यय किंवा मोर. त्यानंतर ऍज ऐवजी द्यान घ्यायचं आणि पहिला कर्ता. जर अशा रचनेमध्ये तुम्ही बदलला तर ते झालं सीडी. पण या दोन सूत्रावरती एक वाक्य तुम्हाला सोडून दाखवतो. काही घेऊ नका,
तुम्हाला मी अजून नियम देणार आहे. ह्या दोन सूत्राच्या माध्यमातून पिढीचं सीडीमध्ये रूपांतर कसं करायचं हे सांगतो. अगदी साधं उदाहरण घेतो. मी 2 वाक्य लिहिलोय. या 2 वाक्यांच्या रचनेकडे पाहिला तर ते हे वाक्य पिढीमधील आहे. पुणे इज नॉट ॲज बिग ॲज मुंबई. ॲज बिग ॲज विशेषणाचे मूळ रूप त्याच्या पूर्वी ॲज आणि त्याच्यानंतर ॲज यावरून हे वाक्य बाळांनो पिढीमध्ये आहे. हे वाक्य पिढीमध्ये आहे. याचं सीडीमध्ये रूपांतर करायचं आहे. पुणे आणि मुंबई या 2 कर्त्यांच्यामध्ये तुलना केलेली आहे. आता हे वाक्य होकारार्थी आहे काय नकारार्थी ओळखायचं. नॉट आहे म्हणजे नकारार्थी. नॉट आहे म्हणजे नकारार्थी. मग आपला पहिला नियम काय आहे, जर पिढी नकारार्थी असेल तर सीडी होकारार्थी बनवायचं. होकारार्थी असेल तर नकारार्थी, नकारार्थी असेल तर होकारार्थी. त्यानंतर पुढचा नियम, सर्वात प्रथम पिढी या वाक्यामधील दुसरा कर्ता घ्या. हा पुणेला S1 समजतो आणि मुंबई हे S2. पहिला कर्ता आणि दुसरा कर्ता. पहिला दुसरा कर्ता घ्या मुंबई. त्यानंतर इज नॉट जातं. फक्त इज नकारार्थीचं होकारार्थी बनवायचं आहे. इज नॉट जातं फक्त इज द्यायचं. नकारार्थीचं होकारार्थी. त्यानंतर आपल्या नियमाप्रमाणे ॲज काढून टाकावे. हे नकारार्थी हे होकारार्थी केलं, नॉट काढून टाकलं. मग या सूत्राप्रमाणे ॲज किंवा सो काढावे, काढून टाकलं. विशेषणाचे सीडी मधील रूप म्हणजे बिग्स बिग्ग. बिग्स बिग्ग मध्ये रूपांतर. डबल जी काय घेतलं बाळांनो, आपला एक नियम आहे, जर दिलेल्या विशेषणाच्या किंवा शब्दाच्या शेवटच्या अक्षरापूर्वीच अक्षर स्वर असेल तर शेवटचे अक्षर 2दा लिहावे. आय ए ई आय ओ यू हे 5 स्वर आहेत. शेवटचं अक्षर जी आहे त्याच्या पूर्वीचं अक्षर आय आहे म्हणून आपण डबल जी लिहिलं. हे लक्षात असून दे. मुंबई इज बिग याचा आपण सीडी मध्ये रूप लिहिलो. त्यानंतर काय आहे, ॲज ऐवजी डॅन लिहावे. डॅन. त्यानंतर या वाक्याचा पहिला कर्ता पुणे. वाक्याचा पहिला कर्ता पुणे. समजलं? बघा त्या दोन्ही वाक्यांचा अर्थ कसा काय लागतो हे सांगतोय. पुणे इज नॉट ॲज बिग ॲज मुंबई. पुणे हे मुंबई इतके मोठे नाही आहे. पुणे हे शहर मुंबई शहर इतके मोठे नाही आहे. सीडी काय झालं, मुंबई इज बिगर दॅन पुणे. मुंबई ही पुण्यापेक्षा मोठी आहे. मुंबई हे पुण्यापेक्षा मोठे आहे. दोन्ही वाक्याचा एकच आहे. पुणे हे मुंबईपेक्षा मुंबई इतके मोठे नाही आहे, म्हणजेच मुंबई हे पुण्यापेक्षा मोठे आहे. समजलं का? अगदी सोपं आहे. पहिला दिलेल्या वाक्यातील दुसरा कर्ता घ्या. सहाय्यकारी क्रियापदाचे योग्य रूप उकारार्थी असेल तर नकारार्थी, नकारार्थी असेल तर होकारार्थी ॲज किंवा सो काढून टाकावे. विशेषणाचे सीडी मध्ये रूप ह्या ॲज द्या आणि मग दिलेल्या वाक्याचा पहिला कर्ता घ्या. पुढील नियम बघा. पुढील वाक्य, गीता सिंग्स ॲज स्वीटली ॲज स्मिता. ॲज स्वीटली ॲज यावरून हे वाक्य पिढीमधील आहे. ॲज स्वीटली ॲज यावरून हे वाक्य पिढीमध्ये आहे. गीता S1 आणि स्मिता S2.
हे वाक्य पिढीमध्ये. आता हे वाक्य होकारार्थी आहे काय नकारार्थी बघायचं. नो, नॉट, नेव्हर असे नकारार्थी शब्द नाही आहेत, वाक्य होकारार्थी आहे. पिढी होकारार्थी असेल तर सीडी नकारार्थी करावे, आपला नियम सांगतो. मग त्यानंतर दिलेल्या वाक्याचा दुसरा कर्ता घ्या, स्मिता. वाक्य होकारार्थी आहे. नकारार्थी करण्यासाठी डस हे सहाय्यकारी क्रियापद वापरा. हे वाक्य साध्या वर्तमान काळामध्ये आहे, त्यामुळे नकारार्थी करण्यासाठी सहाय्यकारी क्रियापद म्हणून डूची रूपे घ्यावी. यस प्रत्यय लागलेला आहे म्हणून डस घेतलो. डज नॉट म्हणजे सिंग आहे तसं घ्यायचं. याचा यस प्रत्येकडे गेला. स्मिता डज नॉट सिंग ऍज काढून टाकावे आपल्या नियमाप्रमाणे. स्वीटलीचं मोर स्वीटली, स्वीटलीचं मोर स्वीटली. त्यानंतर ऍज ऐवजी दॅन लिहावे, ऍज ऐवजी दॅन आणि मग गीता. हे झालं सीडी मध्ये रूपांतर. सीडी मध्ये रूपांतर. स्मिता डज नॉट सिंग मोर स्वीटली दॅन गीता. बघा दोन्ही वाक्यांचा काय होतो. गीता स्मिता इतकीच मधुरपणे गाते. गीता स्मिता इतकीच मधुरपणे गाते. स्मिता डज नॉट सिंग मोर स्वीटली दॅन गीता. स्मिता गीतापेक्षा अधिक मधुरपणे गात नाही, म्हणजे दोघे तितकेच मधुरपणे गातात. अशा प्रकारे बाळांनो पिढीचं सीडी मध्ये रूपांतर करायचं. अगदी सोप्या बाळांनो या सूत्राच्या माध्यमातून तुम्ही लक्षात ठेवू शकता. आता बाळांनो नियम लिहून घ्या. पिढीचे सीडी मध्ये रूपांतर. पहिला नियम लिहून घ्या. पहिला नियम, मग हे दोन स्ट्रक्चर्स लिहून मग एक्झाम्पल घ्या. पहिला नियम, जर दिलेले पिढीचे वाक्य, जर दिलेले पिढीचे वाक्य होकारार्थी असेल, जर दिलेले पिढीचे वाक्य होकारार्थी असेल, होकारार्थी असेल तर सीडी नकारार्थी बनवावे. तर सीडी नकारार्थी बनवावे. तर सीडी नकारार्थी बनवावे. तर सीडी नकारार्थी बनवावे. व जर पिढी नकारार्थी असेल, व जर पिढी नकारार्थी असेल, व जर पिढी नकारार्थी असेल तर सीडी होकारार्थी बनवावे. व जर पिढी नकारार्थी असेल, व असेल तर सीडी होकारार्थी बनवावे. तर सीडी होकारार्थी बनवावे. तर सीडी होकारार्थी बनवावे. पुढील नियम, सर्वात प्रथम फॉर्म्युला दिलेल्या पिढीच्या वाक्यामध्ये, दिलेल्या पिढीच्या वाक्यामध्ये, दिलेल्या पिढीच्या वाक्यामध्ये दुसरा कर्ता घेऊन, दिलेल्या पिढीच्या वाक्यामध्ये दुसरा कर्ता घेऊन, दुसरा कर्ता घेऊन, दुसरा कर्ता घेऊन त्यानंतर सहाय्यकारी क्रियापदाचे, त्यानंतर सहाय्यकारी क्रियापदाचे योग्य रूप, त्यानंतर सहाय्यकारी क्रियापदाचे योग्य रूप कंसात होकारार्थी किंवा नकारार्थी, होकारार्थी पब्लिक नकारार्थी. सहाय्यकारी क्रियापदाचे योग्य रूप कंसात होकारार्थी किंवा नकारार्थी कंस पूर्ण लिहावे. होकारार्थी किंवा नकारार्थी कंस पूर्ण लिहावे. पुढचा नियम, त्यानंतर दिलेल्या वाक्यामध्ये, त्यानंतर दिलेल्या वाक्यामध्ये ऍज काढून, ऍज सिंगल उत्तर चिन्हामध्ये ऍज काढून, त्यानंतर दिलेल्या वाक्यामध्ये ऍज काढून, ऍज काढून विशेषणाचे सीडी मधील रूप लिहावे. विशेषणाचे सीडी मधील रूप लिहावे. विशेषणाचे सीडी मधील रूप लिहावे. विशेषणाचे सीडी मधील रूप लिहावे.
पुढचा नियम. त्यानंतर ऍज ऐवजी ऍज सिंगल अवतरचिन्ह. त्यानंतर ऍज ऐवजी दॅन लिहून दॅन सिंगल अवतरचिन्हामध्ये. त्यानंतर ऍज ऐवजी दॅन लिहून दॅन सिंगल अवतरचिन्हामध्ये. त्यानंतर ऍज ऐवजी दॅन लिहून दिलेल्या वाक्यामध्ये पहिला कर्ता लिहावा. दिलेल्या वाक्यामध्ये पहिला कर्ता लिहावा. दिलेल्या वाक्यामध्ये पहिला कर्ता लिहावा. पहिला कर्ता लिहावा. कारण आता या नियमांच्या खाली काळ्या आणि लाल पेने, वेगळ्या रंगाच्या पेने हे दोन्ही शक्यच घ्या. समासामधून घेतला तरी चालेल, शक्यतो एकाच ओळीमध्ये बसवा. हे दोन्ही स्ट्रक्चर्स घ्या, त्याचा जास्त गॅप सोडा, लाल आणि काळ्या पेने. त्यानंतर हे दोन एक्झाम्पल्स घ्या. परत मी तुम्हाला काही एक्झाम्पल्स सोडून दाखवतो. पटपट घ्या. पटपट घ्या. दोन्ही स्ट्रक्चर्स लिहून त्याच्याकडे दोन्ही एक्झाम्पल्स घ्या. पटपट लिहा, वेळ देऊ नका. यानंतर अजून एक काही एक्झाम्पल्स मी तुम्हाला शोधून दाखवतो. काही एक्झाम्पल्स बघा.
म्हणजे 2 एक्झाम्पल्स बघायचे. Old man cannot walk so fast as the young man. वृद्ध व्यक्ती तरुण व्यक्ती इतक्या वेगाने चालू शकत नाही. हे वाक्य पिढीमध्ये कसं ओळखायचं? सो, फास्ट आणि ॲज. विशेषणाचे मूळ त्याच्यानंतर सो किंवा ॲज आणि त्याच्यापूर्वी सो किंवा ॲज आणि त्याच्यानंतर परत ॲज अशी रचना आहे. त्यामुळे वाक्य पिढीमध्ये. द ओल्ड मॅन हे यशवन, यंग मॅन हे यश. या पिढीच्या सिरीमध्ये आपल्या नियमाप्रमाणे कसे बंद करावे. हे वाक्य नकारार्थे, सिरी होकारार्थे. प्रथम दुसरा करता घ्यावा. दयनीय दुसरा करता. कॅनॉटचं फक्त कॅन घ्यायचं, नकाराचं होकारार्थी. वॉक हे आहे तसं. सो किंवा त्यात जातं, सो किंवा ॲज जातं. सो असेल किंवा ॲज असेल तर ते काढून टाकावे. फास्टचं फास्टर सीडी मध्ये रूप, त्यानंतर ॲज ऐवजी द्यान घ्यावे. ॲज ऐवजी द्यान, त्यानंतर द ओल्ड मॅन, त्यानंतर द ओल्ड मॅन अशा प्रकारे. पहिला करतो द यंग मॅन कॅन वॉक फास्टर दॅन द ओल्ड मॅन. पहिल्या वाक्याचा अर्थ काय होता? वृद्ध व्यक्ती तरुण व्यक्ती इतक्या वेगाने चालू शकत नाही. या वाक्याचा अर्थ तरुण व्यक्ती वृद्ध व्यक्तीपेक्षा वेगाने चालू शकते. दोन्ही वाक्यांचा अर्थ बदलला नाही. पुढील वाक्य बघा. मंगेश डिड नॉट वर्क ॲज हार्ड ॲज ही. मंगेश त्याच्या इतका कष्ट केला नाही. मंगेश त्याच्या इतका कष्ट केला नाही. ॲज हार्ड ॲज याच्यावरून हे वाक्य पिढीमध्ये आहे. हे वाक्य काय आहे? पिढीमध्ये आहे. आणि हे वाक्य नकारार्थी लागलं त्याचा आपल्याला होकारार्थी सिडीमध्ये रूपांतर करायचं आहे. मंगेश डिड नॉट वर्क ॲज हार्ड ॲज ही याचं आपण सिडीमध्ये रूपांतर करायचं आहे. मंगेश हे यशवन आहे आणि ही हे यशू आहे. होकारार्थी सिडीमध्ये रूपांतर करायचं. सर्वात प्रथम पिढीमधील यशू घ्या. हीचं इथे काय होणार? ही डिड नॉट जातं नकारार्थी काढून टाकायचं आहे. डिड वर्क मध्ये जातं वर्क होतं. ही वर्क. डिड जातो, नॉट जातो, डिड वर्क मध्ये जाऊन वर्क होतं. ही वर्क. ॲज काढून टाकावे. हार्डचं रूपांतर हार्डर मध्ये. सो कंपॅरेटिव्ह रूपांतर हार्डचं हार्डर. तर ॲज ऐवजी ध्यान घ्यायला. ॲज ऐवजी ध्यान. त्यानंतर पहिला करता दिलेल्या वाक्याचा पहिला करता मंगेश. समजलं? ही वर्क हार्डर दॅन मंगेश. हे झालं बाजू सीडी मध्ये रूपांतर. या दोन्ही वाक्यांचा अर्थ बघा. मंगेश त्याच्या इतका कष्ट केला नाही. ही वर्क हार्डर दॅन मंगेश. तो मंगेशपेक्षा अधिक कष्ट केला. पिढीचं सीडी मध्ये हे होकारार्थी होतं, हे नकारार्थी होतं. त्याचं होकारार्थीमध्ये रूपांतर केलं. अशा प्रकारे आपण पिढीचं सीडी मध्ये रूपांतर करू शकतो. हे दोन्ही वाक्य लिहा. पटपट लिहा. पटपट लिहा दोन्ही वाक्य. हे दोन्ही वाक्य झाले असते तर इकडे लक्ष द्या. आज आपण डिग्री कशा ओळखाव्यात, पिढी, सीडी आणि एसडी हे पाहिलं. त्याचबरोबर
पिढीचे सीडीमध्ये रूपांतर कसे करावे हे आपण शिकलो. आता आपण पुढच्या लेक्चरमध्ये सीडीचं पिढीमध्ये रूपांतर कसं करायचं, सीडीचे पिढीमध्ये रूपांतर कसे करावे, त्यानंतर एसडीचं सीडी आणि पिढीमध्ये रूपांतर कसे करावे हे आपण शिकायचं. आज पिढीचं सीडीमध्ये रूपांतर कसे करावे शिकलो. आज इथे आपण थांबूया, वेळ संपत आलेला आहे. पुढच्या लेक्चरला आपण सीडीचं पिढीमध्ये रूपांतर कसे करावे हे शिकायचं. ओके, थँक्यू.